निश्चितच मार्गदर्शन आहे दमदार आमदार आदरणीय सन्माननीय किरणजी सामंत साहेब, त्याचबरोबर नामदार आदरणीय उदयजी सामंत साहेब। फिलहाल ये बहुत ही बड़ा मुकाबला है और अब आप देख रहे हैं बीच मैदान पर शानदार खेल रत्नागिरी वॉरियर्स का लाजवाब खेल रहा। बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके बैटिंग करने के लिए ऋतिक पाटिल और भावेश नाइक ने लगातार 2 मुकाबले में मैन ऑफ द मैच का अवार्ड लिया था। बारिश की संभावना है, समय हमारे पास बहुत कम है, 6:01 का समय हो गया। 4 ओवर का यह मुकाबला, दर्शक काफी संख्या में मौजूद है। फाइनल का सामना शुरू होता है, अंतिम महासंग्राम। टपकाते उछाल था, पहली गेंद पर व्हाइट बॉल का इशारा पर ने किया। ऐश्वर्या गेंदबाजी कर रहे हैं, लेदर बॉल का अनुभव, और इन्होंने भी बहुत बढ़िया बल्लेबाजी जरूर की है। विक्रोंस टीम के लिए कल जो आखिर के 2 मुकाबले बहुत महत्वपूर्ण थे, तब जाकर थोड़ी परेशानी इनको जरूर हुई थी, लेकिन अब फिट लग रहे हैं। अब आने गेंद, मंगेश वैती ने लिया कैच। बल्लेबाज ऋतिक पाटिल बैक टू द टॉबल, गॉन। मैदान के अंदर अब आए हैं अक्षय पवार और ऋतिक आउट फॉर डक। देखिए किस तरह से विकेट गिर गया था, वो एक बार फिर टेनिस क्रिकेट डॉट इन पर। पहली गेंद व्हाइट बॉल, दूसरी गेंद स्टंप के अंदर, लेकिन मिड विकेट पर, दायरे के अंदर शॉर्ट मिड विकेट पर जो खिलाड़ी था उन्होंने बहुत ही शानदार कैच क्लब का। मंगेश वैती, समय ज्यादा नहीं लेना है, 6:03 का समय हो गया है। 1 लाख की नकद राशि और खूबसूरत ट्रॉफी, और उसके साथ सेकंड प्राइज रहेगा 50,000। मैन ऑफ द सीरीज के लिए एक बहुत ही जबरदस्त गियर साइकिल है, और टूर्नामेंट के लिए जो सपोर्ट दर्शकों का देखे, क्योंकि इनको पता है कि क्वालिटी क्रिकेट देखने का मौका मिलेगा प्रमोद महाजन क्रीडा संकुल पर। ऐश्वर्या बसुर में गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर अभी भी 1 रन 1 विकेट के नुकसान पर। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, यहां खिलाड़ी तैनात है, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी बिल्कुल तैनात, थोड़ा सा फंबल हुए है। शुभम वहां मौजूद थे, स्ट्राइक कवर पर, पावर प्ले ऑन है, और इसीलिए देखिए वो खिलाड़ी दारी के अंदर मौजूद। ऐश्वर्य का ये बहुत अच्छा ओवर, स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। भावेश नाइक ने प्रभावित किया, जिस तरह से वो छक्कों की बरसात करते हैं और अंडर प्रेशर अच्छा खेलते हैं, मैदान के चारों ओर खेलना पसंद करते हैं, काबिलियत है, क्षमता बहुत, और इस सीजन में फॉर्म में चल रहा है रबर बॉल में। गोलंदाजी मार्ग पर थी गोलंदाज ऐश्वर्य, भावेश नाइक ऑन स्ट्राइक। सहा वाजून 4 मिनिटं झाले, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, अब एक्स्ट्रा कवर और लॉन्ग अप। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, और बल्लेबाज भावेश नाइक के लिए अनप्लेबल थी। थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जरूर आए थे, शफल भी हुए थे, ऑफ स्टंप के थोड़ा बाहर रखा, गेंद को गति परिवर्तन किया गया। चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे ऐश्वर्या सुरभि, स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। थोड़ा बैटिंग ऑर्डर में बदलाव किया गया। ऑन साइड पर सुंदर स्ट्रोक, स्क्वायर लेग बॉडी लगे बाद 4 रन, 3 मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4। और दिया चलाना कहा मना है, या अच्छा स्ट्रोक था, कंट्रोल के साथ गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था। भावेश नाइक 4 पर किधर, स्कोर 6 रन। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, लेकिन लेदर बॉल का अनुभव है ऐश्वर्या के पास, तो चतुराई के साथ बल्लेबाज का ट्रिगर मूवमेंट को पता है, टेलीग्राफ मिल रहा है, सफल हो रहे हैं, तो फॉलो बहुत अच्छा कर रहे हैं, वीरेशन बहुत बढ़िया, गति परिवर्तन कर रहे हैं। स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। 5 गेंदों का खेल हुआ है। ब्रोकल में गेंद, यहां खिलाड़ी तैनात, रन लेना चाह रहे हैं। मिड विकेट पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग की गई है,
और आखिरी गेंद पर बिंदी गेंद, पहले ओवर का खेल, स्कोर 6 रन, 1 विकेट के नुकसान पर। भावेश नाइक को बांध के रखा गया, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। डीजी मास्टर हमारे साथ जुड़ेंगे। टीम मीटिंग ना करे, टीम मीटिंग ना करे। एक बार फिर ये दोनों बल्लेबाज आपके स्क्रीन पर है, भावेश नाइक और अक्षय पवार। आइए मांडवकर साहब, आपका समय हो गया है। थैंक यू मांडवकर। डीजे मास्टर है। 6 पर 1, पहले ओवर की कहानी समाप्त हुई है और बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला टेनिस क्रिकेट टॉप 10 पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। 20 लाख से ज्यादा सब्सक्राइबर संतोष नानेकर, जिन्होंने इस क्रिकेट में बिल्कुल वो क्रांति की है। टूर्नामेंट के आयोजन करता बिल्कुल खुश हो जाएंगे जिस तरह से यह टूर्नामेंट अभी तक घटा है। गिरीश कोचरेकर अपने बॉलिंग पर पता यार अपने होम ग्राउंड पर गेंदबाजी करने के लिए 6 रन 1 विकेट के नुकसान पर। दोनों यंग खिलाड़ी है। इससे पहले योगेश पवार जिन्होंने बतौर प्रारंभिक बल्लेबाजी की, लेकिन अब फिलहाल एक अलग रणनीति इस मैच के लिए। अगर स्लिप में खिलाड़ी होता तो बिल्कुल बात बनती। पहली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल जरूर मिला और बाहरी किनारा लगा। वैसे कांगा लीग भी खेलते हैं। गिरीश कोचरेकर स्कोर 7 1 विकेट के नुकसान पर। गिरीश कोचरेकर अपने बॉलिंग में पता किया, सामना करने के लिए अक्षय पवार। हवा में बहुत ऊपर, क्या दूर भी जाएगी। घेर के नीचे खिलाड़ी रहे और खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। मंच की तरफ गेंद जा रही है, 6 रन। अतिशय सुंदर फटका, खूप चांगलं टायमिंग आणि त्यानंतर गिरीश कोचरेकर अचूकतेचं माहेरघर, कमबॅक करण्याची संधी। थोडासा ऑफ्टमच्या बाहेर आणि पुढे ठेवलेला चेंडू। धावसंख्या जर बघितलं तर इथे आता 13 धाबा दाबलकावरती। दुसऱ्या षटकाचा खेळ, प्रोजेक्टचा स्कोर 35 दाखवतोय। फटका जबरदस्त, टायमिंग जबरदस्त, लॉंग ऑफ मध्ये फ्लॅट षटकार, अक्षय पवारचा पलटवार। मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करत असताना बॅट्समन अक्षय पवार पलटवार होणार का ते पाहूया। हो किया, लेकिन फिलहाल गेंद जा रही है लॉकलिक क्षेत्र में, तो आपको 1 ही रन मिलेगा। दूसरा ओवर प्रगति पर गिरीश कोचरेकर गेंदबाजी कर रहे। आखिरी गेंद शेष है, 5 गेंदों में 14 रन। इस ओवर में 2 छक्के जड़ चुके बैटर अक्षय पवार। 4 ओवर का यह मुकाबला, रन संख्या 20 रन 1 विकेट के नुकसान पर। 20+1 विकेट। एनएम रायगढ़ ग्रामीण पहले बल्लेबाजी करते हुए। पॉइंट कवर पर खिलाड़ी है, कवर पॉइंट है। एक लांगा पर खिलाड़ी, ऑन सेट पर लांगॉन, ये जो खिलाड़ी है बिल्कुल बाउंड्री लाइन पर, ऑन साइड पर लांगॉन है और ऑफ साइड पर लांगा। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद थी। थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा, गेंद वापस आ गई है और सुरभि साहब गेंद को फील्ड करेंगे। 2 ओवर, स्कोर 10 के औसत से 20 रन 1 विकेट के नुकसान पर। एनएम रायगढ़ टीम के लिए एक बहुत ही अच्छा ओवर, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है। इस ओवर में आए 14 रन। अभी भी यहां से वो 12 गेंदों का खिलाना बाकी है। कहीं मैच जाएगा, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी। चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2025 पर्व 4, या 4थ्या पर्वातील अतिशय महत्वाचा सामना मैदानावरती आपण पाहताय। विक्रोलिन्स विक्रोली आणि एनएम रायगढ़ ग्रामीण। धावसंख्या 20 एका गडाच्या मोबदल्यामध्ये। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम, स्ट्रायकर एंडला बॅट्समन भावेश नाईक। स्प्रिंग ऑन 4, 4 धावसंख्येवरती खेळतोय। पहिल्या चेंडूवरती आक्रमण, मावळणाऱ्या सूर्याला उगवत्या सूर्याचा नमस्कार। चेंडू सीमारेषा पार, उत्तुंग षटकार।
छापा खाते उछालता, बैकफुट पर बल्लेबाज इंतजार कर रहे थे, पोजीशन में आए, शरीर का संतुलन बहुत अच्छा बनाया और बैट स्विंग कमाल का था, हेड पोजीशन लाजवाब, गेंद को स्क्वायर लेके बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया था दे घुमा के भावेश नाइक। बहुत अच्छी गेंद और बल्लेबाज भावेश नाइक की पारी समाप्त। शुभम बोरकर को मिली सफलता, दूसरे विकेट का पतन रायगढ़ के उम्मीद लगता हुआ दूसरा झटका। ओवर में आपको 14 रन भी बनाने हैं। योगेश पवार, इनको आपने हमेशा देखा है कि वो बतौर प्रारंभिक बल्लेबाजी कर लेकर जाते हैं, लेकिन इस मैच में रणनीति कुछ अलग थी। अक्षय पवार और भावेश नाइक को मौका दिया गया था, 6 गेंद में 10 रन। भावेश नाइक बैक टू द पेवेलियन, योगेश पवार आ रहे हैं बैटिंग करने के लिए, दर्शक काफी संख्या में मौजूद। शुभम बोरकर पहली गेंद पर छक्का और दूसरी गेंद पर पुनरागमन किया है, विकेट प्राप्त किया। भावेश नाइक बहुत डेंजरस, वो बैक टू द पेवेलियन चले गए हैं। आज इस मैच में कुछ अच्छा प्रदर्शन नहीं किया, केवल 10 रन। 26 पर 2, थर्ड ऑन प्रोग्रेस, ब्रेकिंग ओवर है, अभी तक 2 गेंदों में 6 रन। 6:12 का समय हो गया, वक्त ज्यादा नहीं है आपके पास, क्योंकि बाद में आप बल्लेबाजी करने के लिए आएंगे तो और अंधेरा बढ़ सकता है। पॉइंट अब उसके साथ कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर लॉन्ग मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, गेंदबाजी कर गेंदबाज अपने बॉलिंग पर शुभम, स्कोर 26, 2 विकेट के नुकसान पर। दर्शक काफी संख्या में मौजूद है, बहुत ही अच्छा माहौल बना हुआ, शाम का सत्र। शुभम बोरकर गेंदबाजी करे, सामना करने के लिए योगेश पवार। उड़ाया आसमान की तरफ, फ्लिक किया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, क्या उनके पास कोई मौका है? और ये बहुत ही बेहतरीन कैच, योगेश पवार बैक टू द पेवेलियन, शुभम बोरकर कमाल कर रहे बीच मैदान पर। जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर त्याचं रहस्य आहे की त्यांचे गेम चेंजर खेळाडू बदलत आहेत, एकाच खेळाडूवरती अवलंबून नाही आहेत आणि त्यांच्याकडे फार मोठे स्टार नाही आहेत, 3च मोठे खेळाडू आहेत, एक मंगेश वैती, दुसऱ्या बाजूला आपण सुर्वेला पाहतोय आणि गिरीश कोथरे। बाकी सर्व खेळाडू जे आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा कुडाळ मधले आहेत, कोकणामधले आहेत आणि त्यांनी चांगली कामगिरी केली आहे। इस ओवर में देखिए शुभम बोरकर एक बहुत बड़ा सिक्सर आया था, उसके बाद में 2 विकेट ऑन हैट्रिक है, कीर्तिमान के दहलीज पे बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं। थोड़ा सब्र रखो, अब इम्तिहान जारी है, वक्त खुद कहेगा चल अब बेटा तेरी बारी है। शुभम बोरकर एक्सीलेंट बॉलिंग, नए बैटर आए बल्लेबाजी करने के लिए, अजीत मोहिते, अक्षय पवार 15 पर खेल रहे सेट बल्लेबाज है। एनएम रायगढ़ ग्रामीण की बात करते बहुत तगड़ी टीम है, लेकिन सामने मिकुलेंस अपसेट करने के लिए माहिर, इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया। नस्तर चषक में भी इनका प्रदर्शन गजब कर रहा था। स्लिप पे खिलाड़ी, एक शॉट एक्स्ट्रा कवर, ऑन हैट्रिक का गेंदबाज शुभम बोरकर, बढ़िया लाइन। इस बार क्या रन मिलेगा? बिल्कुल एक सिंगल रन आपको जरूर मिलेगा। डायरेक्ट हिट हमेशा डेंजर होता है, और टीवी एम्पायर का क्या सिग्नल होगा? बिल्कुल टीवी एम्पायर का जाना चाहिए, लेकिन जल्दी वो डिसीजन आना बहुत जरूरी है। मंगेश वैती सेलिब्रेशन कर रहे हैं, ऐश्वर्या सेलिब्रेशन कर रहे हैं, पार्थ गांधी का वो थ्रो था बिल्कुल बाउंड्री लाइन से, वो भी कमाल का था। अब टीवी एम्पायर का क्या सिग्नल? टीवी एम्पायर बिजी है, कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग, वो आवाज यहां तक आ रही है, क्या डिसीजन होगा? डिसीजन अभी भी पेंडिंग, और क्रूशियल मैच है, बहुत ही क्रूशियल मुकाबला, ये डिसीजन भी पेंडिंग है। आउट या नॉट आउट अभी भी वो डिसीजन अब पर क्या होगा वो देखने वाली बात है। बढ़िया कैच, इससे पहले आपने देखा था पार्थ गांधी का, और ये एक्शन रिप्ले ब्रेकिंग ओवर में डायरेक्ट हिट किया गया था। अब फिलहाल आउट दिया गया, बल्लेबाज आउट। मयूर वाघमारे साहब ने कहा कि हो गया काम बल्लेबाज का, आकाश तारेकर को मैदान के अंदर आना पड़ेगा, और मोहिते साहब जाएंगे मैदान के बाहर। ये देखिए निराश है,
ये नहीं भूलना कि ये बी किंग ओवर है। बी किंग ओवर में एक बार फिर बहुत सारी कहानियों को मैंने बदलते हुए देखा है। 27 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति वाली शाम का सत्र, डूबता हुआ सूरज, कम होती भी रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम, ये सवाल सबके मन में है। 27 फॉर 4। अक्षय पवार को स्ट्राइक एक बार फिर नहीं मिल रहा है, वो 9 सेकंड की तरफ खड़े। और पिछला ओवर देखे एक सिक्सर आया था, उसके बाद में वो डब्ल्यू, इसका मतलब ये सारे जो खिलाड़ी है खुश हो जाएंगे। और एक रनआउट का विकेट, 3 विकेट आ गए हैं दबा बढ़ता बल्लेबाजों के ऊपर। बेकिंग ओवर फायदेमंद साबित हो रहा है गेंदबाजों के लिए, विकोरेंस टीम के लिए। उड़ास मार की तरफ बाउंड्री के बाहर, व्हाट अ शॉट, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। रन बने वो देखा जाएगा। यह शॉट देखिए, हाई फ्लाई इनटू द स्काई, गेंद कर रही है टाटा बाय बाय, इट्स अ सिक्सर, इट्स अ वेगी, व्हाट अ शॉट। अक्षय पवार अभी बिल्कुल वो 13 रन, 2 छक्के और वो एक रनआउट का रन, वो सिंगल रन था, वो 13 रन बन गए। और उसके बाद वो सिंगल आपको भागना है, 14 रन आपको पूरे कर रहे हैं और वो 14 रन आपने पूरे किए हैं। अक्षय पवार ने बहुत बढ़िया काम किया और अब जाकर 6 गेंदों में 14 अपने बनाए हैं, तो आपको 4 अतिरिक्त मिलने वाले हैं। स्कोर है 34 4 विकेट के नुकसान पर, अब 38 4 विकेट के नुकसान पर 38। सॉरी, करेक्शन, 13 हो गया, तो आपके 4 रन माइनस होने वाले हैं। ये बिल्कुल 2 छक्के आए थे, एक सिंगल आया था। एक बार फिर कहानी में पलटवार, अक्षय पवार ने बहुत अच्छा काम किया, अच्छा कार्य किया। अब आंकड़े बदलने वाले, जो 38 का आंकड़ा मैंने बताया था, करेक्शन हो रहा है, 29 का आंकड़ा आएगा। 29 गलती से मिस्टेक हो गई है, स्कोरर एक बार फिर वो बता रहे हैं हमें। अब जाकर मजा आएगा, बिल्कुल मजा आएगा। मैच में कमबैक किया गया, इंटरेस्टिंग मैच है। ये दर्शक देखिए, कहां कहां दर्शक है। कादी क्रिएशन, थैंक यू सो मच। और उसके साथ ये दर्शक आप देख सकते हैं, निर्णायक ओवर का खेल, दर्शक काफी संख्या में मौजूद। बेकिंग ओवर में अपने 13 रन बनाए, स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए तैयार। अक्षय ऑफ टेप के बाहर, शॉट तो कमाल का है, गेंद चली गई है रत्नागिरी के मार्केट में। फिलहाल 1 ही रन मिलेगा। बघा, इथून स्पर्धा संपल्यानंतर बरेचसे लोक लाल परी पकडतील आणि आपापल्या घराकडे जातील, कुणाकडे 2 व्हीलर असतील, जवळच आपला स्टँड पण आहे रत्नागिरीचा। टप्पा खाते उछाल मिला था, गेंद को पॉइंट क्षेत्र में बखेल दिया था। अपर कट भी बहुत अच्छा करते अक्षय पवार। इस मैच में अब फाइनल का मुकाबला है। उड़ास मार की तरफ, बहुत ऊपर बहुत दूर, गोइंग गोइंग एंड गॉन, 6। ये शॉट देखे अक्षय पवार का, बहुत ही बेहतरीन पारी कर रहे अपने टीम के लिए। कोशिश रेगिस्तान में बाग लगाने की करता हूं, कोशिश रेगिस्तान में बाग लगाने की करता हूं और आसमान में उड़ने का सपना मैं देखता हूं, आसमान में उड़ने को मैं बहुत मरता हूं। अक्षय पवार इस बार स्क्वायरली की तरफ, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात, गेंद के नीचे लपक लिया कैच। अक्षय पवार की पारी समाप्त, गॉन। रत्नागिरीकरांना अक्षयची बॅटिंग आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। 29 धावा त्याने ठोकल्यात 12 चेंडूमध्ये, प्रेक्षक टाळ्यांचा गजर करतायत, हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर। सुदर्शन मयेकर का कंट्रीब्यूशन बहुत बढ़िया है। 36 5 विकेट के नुकसान पर आकाश तारेकर और विकी भोईर
बीच मैदान पर बैटिंग करने के लिए आए हैं और अब इनके ऊपर भी दारोमदार रहेगा। 3 गेंदों का खेल शेष है। समय देखिए 6:21 का हो गया है। भोपू बज रहे, भोपू अभी भी बज रहे हैं। या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी काही क्षणातच आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार, लोकप्रिय नामदार आदरणीय सन्माननीय उदयजी सामंत साहेबांचं आगमन होणार आहे। चौथा ओव्हर, निर्णायक ओव्हर, 3 गेंदों का खेल आना बाकी। कमाल का यह मुकाबला। सुदर्शन अपने बॉलिंग पर तैयार, सामना करने के लिए बल्लेबाज विकी पोइड, एनएम रायगढ़ ग्रामीण बनाम विक्रोली। आज के दिन का यह बहुत बड़ा मुकाबला, फाइनल का मैच, ग्रैंड फिनाले। ओहो, टप्पा खाते बिल्कुल गेंद हरकत कर रही है। बहुत अच्छी गेंद सुदर्शन मयकर की, सुंदर गेंदबाजी करे। कल भी इन्होंने प्रभात किया था। अजीबो गरीब अंदाज में गेंद को खेल दिया। वेल वेल वेल। और विकी भोई साहब कह रहे हैं गेंद मुझे वो ज्यादा दिखाई नहीं दे रही है। व्हाइट बॉल का इशारा। मिस्टर इस से स्कोर बोर्ड आगे बढ़ता। रन संख्या कुल मिलाकर फिलहाल 37 for 5। मिस खबा में गेंद और मयकर साहब एक हाथ से कैच लपकना चाहते थे। गिरीश कोचरकर चाहे तो थ्रो कर सकते थे, लेकिन लॉन्गा पर लॉन्ग ऑन की खिलाड़ी देखे अपनी जगह पर खड़े। अगर ये कवर करने के लिए आते ना तो गिरीश कोचरकर साहब बिल्कुल थ्रो करते। लॉन्गा पर लॉन्ग ऑन के जो खिलाड़ी, मानो ऐसा लग रहा है इनके पैर में ना फेविकॉल लगा हुआ है। स्कोर 38 रन 5 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद इस बहुत महत्वपूर्ण इनिंग की। स्ट्राइकर एंड पर बैटर बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल तैयार आकाश तारेकर। निर्णय गेंद है, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए हो गए विशेष। फ्लड लाइट ऑन, गेम इज ऑन। मैदान के अंदर कमाल का स्ट्रोक है, लेकिन बॉडी लाइन पर खिलाड़ी भी है। गेंद के नीचे आ रहे और अच्छा कैच, रनिंग कैच, स्टनिंग कैच। आखिरी गेंद पर विकेट। या स्पर्धेच्या निमित्तानं मी आयोजकांचे आपण आमच्या खांद्यावरती टाकली, विश्वास दाखवला। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आमच्या आयुष्यातील मुकुटमणी आहे आणि निश्चितच आमच्या करिअरला कलाटणी देणारी स्पर्धा। मी ओम साई, दीपकदादा पवार, ओम साईचे सर्व पदाधिकारी ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ओळख झाली आणि त्यानंतर जवळजवळ 27 ओपनच्या स्पर्धा करण्याची संधी संपूर्ण भारतात मिळाली। त्याबद्दल ओम साई ग्रुप आणि दीपकदादा पवार यांचे मनापासून आभार। या स्पर्धेच्या निमित्तानं शबाज चिपळूणकर, सोनम चव्हाण, गिरीश कोचरेकर, दीपक मोरे, त्याचबरोबर दिनेश माइन, दिबा मयेकर यांचे देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। गेल्या 6 दिवसामध्ये रत्नागिरीकरांचं मनोरंजन करण्याचे आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याबरोबर थोड्याच चंद्रकांत शेट्टे सर देखील जॉईन होतील आणि आता जिंकण्याकरता आव्हान असेल या सामन्याकरता 39 धाबांचं। कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका पात्र सामन्याचा दुसरा रंगतदार डाव रंगेल, मजा पण येणार आहे, जाम मजा येणार आहे। कारण इथून हा प्रवास संघर्षपूर्ण आपल्याला बघायला संध्याकाळी आहे। बॉल साईड पण करायचा आहे आणि आपलं उद्दिष्ट यावेळेला साकार करायचं। ज्यावेळेस सामना सुरू होईल त्यावेळेस मुंबई भूषण आणि त्याचबरोबर जुन्नर भूषण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भ्रमण करणारा आणि सर्वाधिक स्पर्धा करणारा कॉमेंटेटर, समालोचक मित्र अर्थात चंद्रकांत शेट्टे मायक्रोफोन वरती। पाहायला मिळते बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते, ज्या ठिकाणी एका बाजूला विक्रोली ज्यांनी काल फायनल गाठली आणि आज फायनल गाठणारी टीम मैदानाच्या आतमध्ये म्हणजे रायगड एनएम ग्रामीण यांच्यामधील फायनलची मॅच। पहिला डाव झाला, पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी टीम रायगड ग्रामीण एनएम या टीमने धावसंख्या केली ती म्हणजे 38, विजयासाठी पाहिजे 39। 4 ओव्हरची असणारी मॅच आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या दिशेने मंगेश वैती, मुंबईच्या माहुल कोळीवाड्याचे खेळाडू आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर कुडाळचे खेळाडू पाहायला मिळतात, सोहेल शेख।
सोहेल आणि मंगेश वैदिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. काय प्रेक्षकांची गर्दी आहे. रत्नागिरी म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरीकरांना क्रिकेट, रत्नागिरीकरांचाही क्रिकेट म्हणजे श्वास आहे आणि क्रिकेट नसेल तर मात्र रत्नागिरीकरांना देखील बेचैन होतं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची जशी आतुरता असते हो ती आहेच, परंतु त्याचबरोबरीने त्याच्या जोडीला पावसाळ्यामधील ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. कारण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटलं तर भारतातील भल्या भल्या खेळाडूंना खेळाविषयी वाटणारी स्पर्धा आणि भल्या भल्या कॉमेंटेटरांना कॉमेंट्री करायला वाटावी अशी स्पर्धा. आणि आज जर पाहिलं तर रत्नागिरीत गेल्या 4 वर्षापासून ही पावसाळी स्पर्धा देखील आपल्या भेटीला आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत साहेब, त्याचबरोबरने जर पाहिलं तर किरणजी सामंत साहेब कार्यतत्पर आमदार यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनातून ही स्पर्धा आपण पाहतोय. साहेबाज चिपळूणकर साहेब स्मार्टनेट यांनी पुरस्कृत केली स्पर्धा. दीपकदादा पवार, सोनमताई चव्हाण, गिरीशजी कोचरेकर, दीपकजी मोरे, दिवाकरजी मयेकर आणि दिनेशजी माईन या सगळ्यांनी स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. आणि आता चाललोय आपण फायनल मॅचच्या दुसऱ्या डावाकडे, ज्या ठिकाणी 39 होणार की नाही. जो जिंकणार त्याला 1 लाख मिळणार, पराभूत होणार त्याला 50,000 मिळणार. त्यामुळे या मॅचचं मूल्य जरा वेगळंच आहे. सगळ्यांचं लक्ष लागलं आणि काय गर्दी पहा. चारही बाजूने तुम्ही नजर टाका. प्रेक्षक आणि प्रेक्षक ही रत्नागिरीच्या क्रिकेटची क्रेज आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असताना स्टेडियम मध्ये जो आवाज येतो ना, आणि तोच आवाज आज या ठिकाणी देखील येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण हे रत्नागिरीकरांचं क्रिकेट प्रेम आहे. वैयक्तिक पहिलं आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन पाहूया. प्रसन्न पाटील यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला पहिल्या षटकासाठी मंगेश वैदी. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी सोहेल की जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 39 करायच्यात. बेस्ट वर्सेस बेस्टच्या या लढाया सगळ्यांनी पाहिल्या आणि दिवसभर आनंद घेतला आपण. आजची सुट्टी क्रिकेटसाठी होती, आजची सुट्टी रत्नागिरीच्या या पावसाळी स्पर्धेसाठी होती असंच सगळे म्हणत असतील आणि सगळे खुश आहेत. आज ताऱ्या सिताऱ्यांना भेटलो, ताऱ्या सिताऱ्यांना पाहिलं आणि आज चांगल्या मॅचेस पाहिल्या. अगदी 1 बॉलला 6 सुद्धा पाहिलं. तर शेवट कसा होणार, शेवट कुणाच्या नावे होणार, 39 होणार की नाही पाहायचं आहे. प्रसन्न एका बाजूला मंगेश वैदी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रसन्न पनवेल परिसरातील दुंद्रे गावचा असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला मुंबईला लागूनच असणारा, मुंबईत असणारा एक माहुल कोळीवाडा आहे आणि या माहुल कोळीवाड्याचे मंगेश. यावेळेला पहिला बॉल पुल केला जातोय. मंगेशच्या बॅटमधून सुरुवात झाली आहे आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार. 4. अपेक्षांचं ओझं त्यांच्या खांद्यावर आहे. त्याचं कारण आहे कारण संघाचे प्रमुख खेळाडू अनुपस्थित असताना देखील फायनल गाठली आहे आणि आज मात्र इकडे कामगिरी करायची. समोरही खूप चांगला खेळ झालाय. हो, यावेळेला टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर बॉल गरकन वळतोय. बॉल निर्धाव येताना पाहायला मिळेल. पहिला बॉल हा बॅटरचा होता, दुसरा बॉल हा बॉलरचा होता. 39चा पाठलाग करायचा म्हणजे 35 तर अजूनही करायच्या आहेत. परंतु प्रेक्षकांची गर्दी बरंच काही सांगून जाते. इकडलं क्रिकेट प्रेम सांगून जाते. पावसाळ्यात सुद्धा एवढी गर्दी होते. चिखलातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट हो, परंतु रत्नागिरीकरांना हेही क्रिकेट आवडत आहे पाहायला मिळत आहे. यावेळेला अपरकट, वा काय स्ट्रोक खेळलाय. टाळ्या सगळ्याच वाजवतील एवढा जबरदस्त. 6. यांनी वाट पाहिली आणि मग वाट लावली. ISPL मध्ये देखील श्रीनगर संघाचं नेतृत्व त्यांनी केलं. खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली आणि आज मात्र या ठिकाणी आपल्या गणेश 11 माहुल संघासाठी देखील गावासाठीचं क्रिकेट मंगेश यांनी खूप चांगल्या पद्धतीने कित्येक वर्ष खेळलंय.
परंतु समोर जर पाहिलं तर प्रयत्न करावे लागणार आहेत. 10 धावा धावफलकावर जोडल्या सुद्धा गेल्या. मंगेश हाच की फॅक्टर असणार आहे आणि मंगेश हेच बॅटिंग करतायत मैदानात. फायनल मॅच. हा बॉल ऑप्शनच्या बाहेर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. एक बाब मला या ठिकाणी लक्षात आणून द्यायची आहे. NM रायगड ग्रामीण टीम जी आहे ना, आजच्या दिवसातील 5वी मॅच खेळतायत. हाही एक फॅक्टर या ठिकाणी नोंद घेण्यासारखाच आहे. परंतु क्रिकेट आहे, मैदानात उतरला तर तुम्हाला खेळायचं आहे आणि जिंकायचंय सुद्धा. पाहूया काय होईल या ठिकाणी. यावेळेला मंगेश तो खेळला जरूर आहे. बॉल हवेत होता. कॅच पकडण्याचा प्रयत्न मानस त्या ठिकाणी झाला खरा, परंतु तिकडे एक धाव मिळेल आणि धाव संख्या पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 12 धावा धाव फलकावर. प्रेक्षक हो, क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो. क्रिकेटचा खेळ आपल्याला मैदानात घेऊन येतो. 20 बॉलमध्ये 27 आणि क्रिकेटचा खेळ असेल तर आपल्याला काही नको. काही तर दुपारी जेवायला सुद्धा घरी गेले नसतील, वडापाव खाल्ला असेल त्याच्यावर समाधान मानावं लागलं असणार आहे. आणि हेच आहे क्रिकेट. आज आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्यासाठी आपण रत्नागिरी गाठली. आज चांगलं क्रिकेट आपण पाहिलं. आज पावसाने विश्रांती जरूर घेतली आहे. काल मात्र मुसळधार पाऊस होता, परंतु क्रिकेट कालही चांगलं होतं आणि आजही चांगलंच आहे. यावेळेला टप्पा पडतोय. बॉल मात्र वळण घेताना पाहायला मिळतोय. सोहेल टप्पा पडल्यानंतर वळणारा बॉल जातोय यष्टीरक्षक अजित मोहिते यांच्या हातात. 12 वर धाव संख्या पाहायला मिळते. 39चा पाठलाग करायचा आहे. क्रिकेट आनंद देतं उन्हाळ्यात, क्रिकेट आनंद देतं हिवाळ्यात, क्रिकेट आनंद देतं पावसाळ्यात सुद्धा, जे सध्या आपण पाहत आहोत. असं हे क्रिकेट आज रत्नागिरीमध्ये. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झालाय. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे आणि बॉल पाहूयात मार्गस्थ होतोय घोषांकित क्षेत्रामध्ये आणि जिकडे एका धावेने धावसंख्या पुढे गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिली ओव्हर संपल्यानंतर धावा झाल्या 13. मॅच संपली नाही. त्यातल्या त्यात जर पाहिलं तर एक बी अ किंग ओव्हर सुद्धा आहे. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला अलर्ट राहायचं आहे. काय मॅचेस पाहायला मिळाल्या, कधी इकडे जाणाऱ्या कधी तिकडे जाणाऱ्या. आणि म्हणून तर या क्रिकेटची बात वेगळी आहे. आणि आपल्याला घरी बसून सुद्धा या मॅच दिसतातच ना, परंतु खरी मजा ही मैदानात येऊनच मॅच पाहण्याची आहे. आणि रत्नागिरीकर त्यासाठी ओळखले जातात. प्रचंड गर्दी करतात. मग क्रिकेट उन्हाळ्यातलं असू देत, क्रिकेट हिवाळ्यातलं असू देत किंवा क्रिकेट पावसाळ्यातला असू देत, गर्दी होते. आणि आता या टीमचे की फॅक्टर, भारतीय टेनिस क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजांच्या यादीतील एक मोठं नाव, ISPL स्टार, धारावेग एक्सप्रेस, नवी मुंबई एक्सप्रेस विकी भोईर. पहिला बॉल वेगात टाकलाय. टप्पा पडला ना पडला, बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. म्हणून तर म्हटलं ना, ही फायनल आहे आणि दोघांनी फायनल उगाच नाही गाठली आहे, मेहनत केली आहे, प्रयत्न केलेत आणि म्हणून इथपर्यंत आलेत. तर आता हार मानायची नाही. आता पहिल्या नंबरची ट्रॉफीज घेऊन जायची, दोघांचाही इरादा. बिग हिट स्ट्रोक तर खेळलाय. पाहूया किती लांबवर जाईल. फटका फसलाय. हो, बॉलचा अंदाज त्या ठिकाणी आला नव्हता आणि इकडे 2 धावा पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. संधी होती मंगेशच्या विकेटची आणि इकडे 2 धावा मात्र मिळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. मित्र हो, हा खेळ मैदानात सुरू असतो आणि आपल्या मनामध्ये क्रिकेटचे चक्र मात्र गोल गोल घुमत असतात. मी सांगायच्या अगोदर तुमच्याही मनामध्ये, तुम्हालाही माहिती आहे किती बॉलमध्ये किती पाहिजे. आपण आपल्या मनामध्ये देखील ते क्रिकेट, त्याचं कॅल्क्युलेशन चालू असतं. असं हे क्रिकेट आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, पुन्हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवर राहिले. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 16 धावा धाव फलकावर. 39चा पाठलाग करायचा आहे. मॅच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक मोठी फायनलची मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे आणि आज बाजी कोण मारणार की याची सुद्धा चर्चा आहे. आणि चर्चा इकडेच नाही होणार, चर्चा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होणार. कोकणातील सर्वात मोठं पावसाळी क्रिकेटचं आयोजन म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. 15 बॉलमध्ये अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. कोण होणार चॅम्पियन या स्पर्धेचा. उसळी होती आणि त्याच्या बरोबरीने स्ट्रोक खेळलाय खरा, बराच उंच गेलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी दूरवरून येत आहेत. प्रयत्न लाजबाब, परंतु तिकडे जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. तिसरी संधी निर्माण झाली या ओव्हरमध्ये, परंतु इकडे पंच घोषित करतायत. यस,
चला जाऊयात मॅचच्या दिशेने. अतिशय चुरशीचा सामना, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट. यावेळेला समोर खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय, फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. 3 संधी निर्माण झाल्या, त्यानंतर आले अक्षय. अक्षयने मात्र जबरदस्त कॅच पकडली आहे, आली विकेट. एकतर्फी मॅच कुणालाच आवडत नाही. मॅच कट टू कट पाहिजे, मॅच मध्ये फाईट पाहिजे, आणि म्हणून तर प्रेक्षक एवढे थांबलेत, त्यांना चुरस पाहिजे आहे. आज चांगल्या मॅचेस त्यांनी या ठिकाणी पाहिल्यात. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर येतात, सुदर्शन मयेकर दाखल होत आहेत. काल मॅन ऑफ द मॅच घेतलं होतं यांनी. पाहूयात आज कशा प्रकारची कामगिरी करतील. जोडीला मंगेश वैती आहेतच, परंतु समोर विकी यांची एक जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळते. 18 धावा फलकावर, अजूनही 13 बॉल आणि 21 ची आवश्यकता आहे. प्रत्येकाला प्रश्न हाच पडलाय की आज रत्नागिरीमध्ये बाजी कोण मारणार, कुणाला मिळणार पहिला क्रमांक, आणि कोकणातील पावसाळी क्रिकेटचा सर्वाधिक मोठा सोहळा आज कुणाच्या नावावर होणार याची देखील चर्चा आहे. रत्नागिरीची मानाची स्पर्धा. वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने, वा विकी वा, कमबॅक याला म्हणतात. आणि जबरदस्त ओव्हर मात्र या ठिकाणी टाकली आहे विकी यांनी. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या खऱ्या, परंतु या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 5 धावा आलेल्या आहेत. यस, आणि 18 धावा फलकावर होत आहेत, म्हणजे अजूनही 21 पाहिजे आहेत. आता जर पाहिलं तरी या ठिकाणी या मॅचला जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 21 पाहिजेत. मैदानाच्या आतमध्ये सुदर्शन आहेत, मैदानाच्या आतमध्ये मंगेश आहेत. चला थोडीशी घाई करा. आणि इकडे बॉल आला आता पिवळ्या रंगाचा, म्हणजे बी अ किंग ओव्हर. या ओव्हरमध्ये काय होणार, कारण जर 14 आल्या 4 धावांचा बोनस, 14 नाही आल्या 4 धावा मायनस होणार. 12 मध्ये पाहिजे 21, आणि त्यासाठी मंगेश वैती मैदानात आहेत. जोडीला सुदर्शन आलेले आहेत. आणि आजच्या दिवसाचा हिरो, नुसता हिरो नाही तर सुपर हिरो, बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. बाबेश नाईक, नवी मुंबई धारावी. या सगळ्या खेळाडूंना आपण सातत्याने यूट्यूबला पाहतो, यांच्या मॅचेस पाहतो. आज त्यांना पाहण्याची संधी मिळाली आहे. बरेचसे प्रेक्षक, लहान लहान मुले सकाळपासून या सगळ्या स्टार खेळाडूंच्या सेल्फी काढायला सुद्धा येत आहेत. यांच्याबरोबरचे स्टेटस, त्यांना जर पाहिलं तर इन्स्टाला जे फॉलो करतो, या सगळ्या बाबी आज सकाळपासून या ठिकाणी आम्ही पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 21 पाहिजे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. अंतिम लढत आपण पाहतोय. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत साहेब, नामदार उदयजी सामंत साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमनही होणार आहे या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये. सोनमताई चव्हाण यांचंही आम्ही कौतुक करू. लेखणी त्यांची जर पाहिलं तर भारतभर पाहायला मिळते. ISPL सारख्या स्पर्धेमध्ये, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी मात्र स्कोरिंग देखील केली आहेत. या स्पर्धेच्या आयोजनात सोनमताई आहेत. चला थोडीशी घाई करा. 12 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. बी अ किंग ओव्हर, जे ब्रीद वाक्य आहे श्री साई स्पोर्ट्स यांचं. मंगेशसाठी टाकला गेला एक वेगवान चेंडू. मंगेशची बॅट फिरली, परंतु बॉल यष्टीरक्षक अजित यांच्या हातामध्ये. काय अडवलाय बॉल, अगदी क्षणार्धात लगेच त्यांच्या हातात गेलाय. 11 मध्ये 21, 11 मध्ये 21. हा पिवळ्या रंगाचा बॉल तेवढा काही सोपा नाहीये, परंतु काल परवा याच बॉलवर सुद्धा त्यांनी धावा केलेल्या आहेत. 11 मध्ये 21. मंगेश वैती. हो, पुन्हा एकदा तेच ऑप्शनच्या बाहेरून थोडंसं कट करताना पाहायला मिळाले. बॉल अजित मोहिते यांच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली होती, परंतु त्यानंतर NM रायगडने केलेलं कमबॅक पाहायला मिळालं.
अजूनही 10 मध्ये 21 पाहिजेत. मॅच संपलेली नाहीये. प्रेक्षकांनाही आतुरता असेल, एखादा मोठा फटका आला विक्रोलियन्स सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते. पहिले दोनही बॉल भावेश यांनी खूप चांगले टाकलेले आहेत. भावेश नाईक समोर मंगेश वैती. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, पंचांनी आपले हात फैलावलेत. वाईट बॉल कळवला जातोय. समीकरण बदलत आहे. 10 मध्ये पाहिजे आता 20. मॅच ऑन आहे. प्रेक्षकांना देखील चुरसच पाहिजे होती आणि ती चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. अंतिम फेरीचा सामना उशीर थोडासा झालाय, परंतु मॅच सुरू आहे. प्रेक्षकांनी देखील प्रचंड गर्दी केली आहे. मान्यवरांची देखील मांदियाळी मंचावर आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकणार या मॅचला अजूनही प्रश्नचिन्ह कायमच आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. हवाई फायर, सिक्सर. मंगेश वैती यांनी आणि मंगेश सांगतायत आम्ही सुद्धा मॅच सोडलेली नाहीये. विक्रोलियन्स हा सुद्धा महाराष्ट्र क्रिकेटमधील अमोल म्हात्रे यांचा एक दादा संघ. गेली कित्येक वर्ष पारंपरिक क्रिकेट विक्रोलियन्सने खेळलाय आणि रत्नागिरी सुद्धा विक्रोलियन्सने गाजवली आहे या अगोदर सुद्धा. यश शशिकांत कदम यांचा झेल आठवणीत राहण्यासारखाच आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता. जबरदस्त मॅचही सध्या सुरू असताना पाहायला मिळते. षटकार आलाय. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय खरा, परंतु इकडे व्हाईट बॉल येईल. व्हाईट बॉल येईल. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. काय चाललंय? सामना रंगात येतोय. सामना रंगात येतोय आणि आपल्या सगळ्यांची उत्कंठा वाढवतोय. या रत्नागिरीच्या चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी मध्ये चॅम्पियन कोण होणार? 26 धाव फलकावर आहे, परंतु ही ओव्हर जर पाहिलं तर आहे बी अ किंग ओव्हर. मंगेश वैती, भावेश नाईक यांच्यातील हे द्वंद्व पाहायला मिळत आहे. युद्ध पाहायला मिळत आहे. फायनल मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 8 झालेले आहेत. मंगेश या वेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर. हाही बॉल जर पाहिलं तर पंच कळवतात हा व्हाईट बॉल आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलतं. 3 मध्ये 9 झालेले आहेत या ओव्हरचा विचार केला तर. आणि एकंदरीत धावसंख्या झाली आहे 27 धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. काय होणार या मॅच मध्ये? मंगेश एका बाजूने झुंज दिली, अख्खी स्पर्धा गाजवली आहे. हो, यावेळेला अक्रॉस खेळायला गेले. बॉल पुन्हा एकदा अजित मोहिते यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये 3 बॉल अजित मोहिते यांच्या दिशेने गेलेत, परंतु 1 बॉल मैदानाच्या बाहेर सुद्धा गेलाय. हेही विसरून चालणार नाहीये. 2 महत्वपूर्ण चेंडू आता या ठिकाणी पाहायला मिळतील. मंगेश वैती. समीकरण सातत्याने बदलत आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढते. फायनल मॅच आहे. ओ, यावेळेला वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि पंच कळवत आहेत हा व्हाईट बॉल आहे. आणि आता जर पाहिलं तर पुन्हा समीकरण बदलताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी सर कशासाठी कळवा प्लीज. येस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. सर पायाला बॉल लागलाय की नाही याकरता येस, तिसऱ्या पंचांशी ऑलरेडी बोलणं चालू आहे मैदानातील पंचांचं ओके टोकेद्वारे. येस, रत्नागिरीकर खुश आहेत. चांगली मॅच सुरू आहे. फायनल मॅच सुरू आहे. अजूनही कुणालाच माहित नाही कोण जिंकणार आहे, कारण यानंतर आणखी एक ओव्हर असणार आहे. फायनल मॅच व्हाईट बॉल मात्र घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळणार आहे. हो, ही मॅच ऑन आहे. सर एकच आहे ना, डिक्लेअर नाही ना पाटी? हा यस, एक सर प्लीज सर
एकच रन आहे ना वाईटचा. हा, चला अतिशय चुरस 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 रत्नागिरीमध्ये यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईट बॉल. वाईटचं सत्र काही या ठिकाणी संपता संपेना आणि बोनस मिळवण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे 2 बॉलमध्ये 3. 39चा पाठलाग करायचा आहे. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या नजरा या मॅचवर लागल्या. चारी बाजूने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. फायनल मॅच जबरदस्त चुरस पाहायला मिळते. व्यावसायिक क्रिकेट आहे, प्रोफेशनल क्रिकेट आहे. हे सगळे खेळाडू रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला सुद्धा इकडे आलेले आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळालाय. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि हा बॉल खूप निर्णायक असणार आहे. 4 वाढणार की 4 कमी होणार, तसं पाहिलं तर 3 पाहिजेत. पाहूया काय होईल. या बॉलवर सगळंच निर्भर असणार आहे. मंगेश वैती, जबरदस्त खेळ आज राहिलाय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका चांगला आहे. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न, परंतु नाही. एकावरच समाधान मानावं लागतंय आणि मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. धावसंख्या या ठिकाणी झाली आहे 30 झालेली आहे. 4 धावा मायनस होतील 26 आणि आता मॅच जिंकण्यासाठी 13. 6 बॉलमध्ये 13 पाहिजेत. यस, प्रचंड चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही कुणालाच माहित नाही. आमचे प्रथमेश भाऊ इकडे बसले होते, आता तिकडे गेलेत. आणि असंच आहे क्रिकेट. तुम्ही अगदी एकदा मॅच मध्ये घुसलात ना तर तुमचंही अगदी चांगला परफॉर्मन्स नसत हो तर इकडनं तिकडे अशा एअर झाल्या आपण देखील मारतोच की. आता तेच पाहायला मिळत आहे. अमोल म्हात्रे सर कुठे असतील मला माहित नाही, परंतु त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नसणार आहे. सहा मध्ये 13 अंगद पाटील या टीमचे सर्वा इनामपुरी गावचे स्टार खेळाडू. बऱ्याचशा मोटरसायकल आपल्या गावासाठी सुद्धा जिंकल्यात त्यांनी. आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्यांचा संघ आपण पाहतो. वसीमबाई फॅन क्लबचं देखील नेतृत्व करताना पाहायला मिळतात. आणि रत्नागिरीचे सुपुत्र वसीमबाई पारकर. जास्त वेळ घेऊ नका, सामना कंटिन्यू ठेवा प्लीज. यस, दीपक दादा पवार यांचं देखील यस या सातत्याने या सगळ्या खेळाडूंना सहकार्य असतं. दीपक दादांचं तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच खेळाडूंना सहकार्य असतं आणि म्हणूनच सगळ्यांचे आवडते देखील आहेत. आणि रत्नागिरीचं हे नाव मात्र महाराष्ट्रभर काय भारतभर देखील जाताना पाहायला मिळतो. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिकडे शेवटची ओव्हर पाहायला मिळते. 6 मध्ये 13, एका बाजूला अंगद, एका बाजूला मंगेश. काय होणार शेवटची ओव्हर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर प्रहार केलाय खरा, परंतु तिकडे पकडली गेली कॅच. विकेट आली आहे मोठी. मंगेश वैती आउट. NM ग्रामीण खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 बॉल 13. ऐश्वर्य सुर्वे मैदानात चाललेत, म्हणजे काही मॅच संपलेली नाहीये. ऐश्वर्य यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. मोक्याच्या क्षणी षटकार चौकार त्यांनी मारलेत, परंतु इकडे रायगड NM ग्रामीण या संघाने देखील चांगलाच परफॉर्मन्स दाखवलाय. आणि अंगद यांच्या बाबतीत सांगेल, रत्नागिरीमध्ये अंगद यांचा परफॉर्मन्स देखील नेहमीच चांगला राहिला आहे. मग त्या प्रेक्षणीय सामन्यांमध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सुद्धा अंगद नेहमीच चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळालेत. परंतु ऐश्वर्य यांना नामी संधी आहे. या ठिकाणी मात्र एक मोठा स्ट्रोक खेळून पुन्हा एकदा आपल्या टीमला मॅचमध्ये आणायचं. मंगेश यांनी चांगली कामगिरी केली, परंतु मंगेश आउट होत आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये ऐश्वर्य सुर्वे. काय मॅच चालली आहे, जबरदस्त. 5 मध्ये 13. सामना काही संपलेला नाहीये. मैदानात थोडीशी विद्युत रोषणाई देखील आहे, त्याचाही फायदा होतोय. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा, पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय का, तर यस, या ठिकाणी एक धाव घेतली गेली आहे. अजून 4 मध्ये 12 पाहिजे. 4 मधले 2 बाहेर मारावे लागतील. काय होणार.
प्रेक्षकांना प्रचंड उत्कंठा आहे. आता काही न्यूट्रल प्रेक्षकांना तर असंच वाटणार की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ देत, परंतु एन एम रायगडवाल्यांना वाटत असेल तसं नाही व्हावं. हो, बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने चांगला बॉल टाकलाय. अंगदची ही खासियत आहे, बॉलला वळण देतात, चांगल्या पद्धतीने बॉल टर्न करतात, वळवतात. दीपक दादा पवार यांचाही उल्लेख करावा लागेल. या संघाला त्यांचंही सहकार्य पाहिलं मिळालं आणि आता जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल, परंतु मॅच नाही संपली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु टायमिंग नाही झालंय आणि तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्य असतील आता नॉन स्ट्राईकला. दोन मध्ये 12. हे क्रिकेट आहे. मैदानाच्या बाहेर जाणारी पावलं पुन्हा एकदा मैदानात घेऊन येतं. जर का मोठा फटका आला पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा येईल. 2 मध्ये 12 मॅच कुठे संपली आहे. आज 1 बॉल 6ची मॅच सुद्धा आपण पाहिली आहे आणि त्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये एका धावेने जरूर वैष्णव चेंबूर पराभूत झाली, परंतु आपण त्याही ठिकाणी मात्र चांगला खेळ पाहायला मिळाला. यस, कालही चैतन्य सुद्धा चांगले खेळले. आज सकाळच्या सत्रात ओम पांडे चांगले खेळले. आज भावेशने चांगली कामगिरी केली आणि आता मात्र 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांनी आनंद घेतला. या वर्षी मात्र जबरदस्त पुढल्या वर्षीचे सुद्धा वेध लागतील या स्पर्धेचे. रायगड एन एम ग्रामीण या टीमने सुद्धा दर्जेदार खेळ केला. कांदारी किंग चांगले खेळले. विक्रोलियन सुद्धा लाजबाब खेळली. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा अमोल म्हात्रे आणि कंपनीने दिलेली टक्कर या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. अंगद पाटील टीमचा नायक बॉलिंगसाठी 2 मध्ये पाहिजे 12. हो, आणि आता मात्र मॅच सुनिश्चित होताना पाहायला मिळते. पहिल्या नंबरची ट्रॉफी रायगडच्या दिशेने जातानाही पाहायला मिळते. केवळ औपचारिकता बाकी आहे. आम्ही आभारी आहोत सगळ्या आयोजन कमिटीचे ज्यांनी आम्हाला या ठिकाणी संधी दिली. तब्बल 5.5 वर्षानंतर रत्नागिरीत पुन्हा येण्याचा योगही आला आणि इकडे मॅच फिनिश होताना पाहायला मिळते. रायगड एन एम ग्रामीण टीमच्या नावाचा डंका या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजयी संघ अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पहिला नंबर. रायगड संघानं बाजी मारले. अभिनंदन. चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या चौथ्या पर्वावरती आपलं नाव कोरलेलं आहे. पण अटीतटीचा सामना आपण इथे पाहिला. अभिनंदन नवी मुंबई रायगड ग्रामीण.
वाव फॅक्टर, फनी मोमेंट, बेस्ट ॲक्शन रिॲक्शन, जबरदस्त थ्रिल, अपसेट, काय नव्हतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व काही आपल्याला पाहायला मिळालं.